मोमोज खायला तर सर्वांनाच आवडतात, पण बाजारासारखे सॉफ्ट आणि ज्युसी मोमोज घरी बनवायला कठीण वाटत आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अगदी सोप्या पद्धतीने एकदम सॉफ्ट ज्युसी परफेक्ट मोमोज कसे बनवायचे, पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी परफेक्ट कसे बनतील हे मी सांगितलं आहे. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी इन्ग्रेडियंट्स दाखवले आहे: एक गाजर, एक कोबी, 2 शिमला मिरची आणि थोडेसे लसूणच्या पाकळ्या. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा पण घेतला आहे, तो इथे दाखवायचा राहिला आहे. त्यानंतर कोबी थोडासा असा बारीक कट करून तो एका चॉपरमध्ये टाकून इथे मी बारीक करून घेणार आहे. जेवढे इन्ग्रेडियंट्स आपण घेतले आहे, म्हणजे जेवढे व्हेजेस आपण घेतले आहे तेवढे चॉपरमध्ये टाकून इथे मी बारीक करून घेणार आहे. तुमच्या घरी जे व्हेजेस अजून अवेलेबल असतील किंवा तुम्हाला जे व्हेजेस आवडत असतील ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही अजून याच्यामध्ये पनीर पण टाकू शकता, कॉर्न पण टाकू शकता. आता माझ्याकडे मी घरात जे अवेलेबल आहे त्याच्यानेच मी हे मोमोज बनवले आहे. तुम्ही बघू शकता इथे मी एक कोबी घेतली होती, त्याचा मी फक्त अर्धा कोबी इथे वापरला आहे, अर्धा राहू दिला आहे. त्यानंतर मी इथे गाजर आणि शिमला मिर्च पण इथे बारीक करून ते पण चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एका भांड्यात काढून एका बाउलमध्ये काढलं आहे मी. त्यानंतर याच्यावरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे, की जेणेकरून याला थोडं पाणी सुटेल आणि नंतर आपल्याला हे हाताने प्रेस करून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स केलं मी आणि आता याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं मी याला बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत या व्हेजीसला भरपूर पाणी सुटतं. आता 10 मिनटे साईडला ठेवल्यानंतर आपण इथे डफ रेडी करून घेऊया. तर एका ताटात मी 1 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि 1 चम्मच तेल. याच्यामध्ये मीठ नक्की टाका, अगदी थोडं मीठ टाकायचं आहे, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट डव इथे आपल्याला रेडी करायचा आहे. तर बनवायला खूपच सोपे आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर इथे डव रेडी झाला आहे, त्याच्यानंतर त्याला पण झाकून आपल्याला 10 मिनटं साईडला ठेवायचं आहे. थोडंसं कोरडा मैदा मी इथे साईडला घेतला आहे ताटात. तर 10 मिनटानंतर आपल्या व्हेजीसला पाणी सुटलं आहे, ते मी पिळून काढून घेणार आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला आहे. लक्षात राहू द्यायचं आपल्याला तेलाचा वापर इथे खूप कमी करायचा आहे. बारीक चिरलेला लसूण घातल्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आहे. सुरुवातीला लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, त्यानंतरच कांदा घालायचा आहे. कांदा पण इथे व्यवस्थित परतून घ्यायचा. आपल्याला हे सगळं ओव्हर कुक करायचं नाही आहे. हलकासा कांद्याला सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला सगळे व्हेजीस टाकायचे आहे. हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मोमोज जे असतात त्याच्यामधली जी स्टफिंग असते ना ती ओव्हर कुक नसते, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही आहे इथे आपल्याला. व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे मिक्स करत राहायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला इथे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला माझ्या चॅनलला वेगवेगळ्या रेसिपीज बघायला भेटतील. तर तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर मीठ टाकल्यानंतर इथे 2 मिनटं मी वरतून झाकण ठेवलं होतं. त्याच्यानंतर झाकण काढल्यानंतर आता इथं 1 चम्मच मी ग्रीन चिली सॉस ॲड केला आहे, 1 चम्मच टोमॅटो सॉस ॲड केला आहे आणि अर्धा स्पून मी इथे व्हिनेगर टाकला आहे. तर माझ्याकडे एवढेच सॉस अवेलेबल होते, त्यामुळे मी एवढेच टाकले आहे. तुमच्याकडे जर अजून ब्लॅक सॉस असेल तर तो पण तुम्ही इथे 1 चम्मच टाकू शकता. तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलीही रेसिपीज आपण बनवत असू तर त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी लगेच घरात अवेलेबल असतात असं नाही. एखादी गोष्ट नसली तरीही आपली रेसिपी जर आपण प्रॉपर बनवली तर एकदम छान रेडी होऊ शकते. त्यानंतर याच्यावरती मी 1 चम्मच चिली फ्लेक्स ॲड केले आहे आणि हे एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली स्टफिंग रेडी झालेली आहे. इथे गॅस बंद केला आहे मी. तर जोपर्यंत ती थंडी होते तोपर्यंत इथे आपण जे आपलं पीठ रेडी झालं आहे मैद्याचं, त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं डफ एकदम सॉफ्ट झालेला आहे इथे. तर याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेतले आहे, छोटे छोटे बॉल्स करून घेतले आहे चपातीसारखे. आता इथे आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आहे. तर इथे एक लाटून झालं आहे माझं आणि मी एका वाटीने आता हे कट करून घेणार आहे.
जसं आपण पुऱ्यांना वगैरे कट करतो तसंच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक छोटे छोटे गोळे करून पण मग लाटू शकता. पण मला ही प्रोसेस जास्ती आवडते, कारण याच्याने मोमोज जे आहे ते पटापट बनता पण त्यामुळे. आता इथे असे आधी सगळे मी रेडी करून घेणार आहे. असे सगळे जे एकदा रेडी करून ठेवले ना, इथे आपल्याला फक्त मग स्टफिंग भरायचं आणि शेप द्यायचंच काम असतं. तुम्हाला हवे किंवा तुम्हाला जो शेप इझी वाटेल मोमोजचा तो तुम्ही इथे देऊ शकता. तर इथे मी तुम्हाला एक दाखवते. आता एक घेतलं मी, त्याच्यामध्ये स्टफिंग टाकून घेतली एका चम्मचने आणि फक्त दोन्ही साईडनी असं फोल्ड करून पुढे पुढे घेत जाणार आहे. असं फक्त फोल्ड करायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनी आणि असं पुढे पुढे घेत जायचं आहे. व्हिडिओ दाखवते मी त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला फक्त आपल्याला एक प्रेस करून द्यायचा आहे बस. इथे हा एक असा शेप रेडी झाला आहे. तुम्हाला ज्या शेपने बनवायला इझी वाटेल त्या शेपचे इथे तुम्ही मोमोज बनवू शकता. तर आता इथे मी एक दुसऱ्या शेपचा पण मोमो दाखवते तुम्हाला. तुम्हाला कुठला इझी वाटतो ते तुम्ही पण मला कमेंटमध्ये पण सांगू शकता किंवा तुम्ही त्या शेपचे पण मोमोज बनवू शकता. तर इथे फक्त असं एका साईडला प्रेस करून बाकीची साईड आहे ती अशी बोटाने दाबत जायची आहे. व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे. जसं आपण मोदकला जसा शेप देतो ना, सेम तसं करायचं आहे. फक्त वरती असं एक गोळा करून तो मध्ये प्रेस करून द्यायचा आहे, म्हणजे मध्ये दाबून द्यायचा आहे. ह्या पण एक शेपचा मोमोज बनवू शकतो. तर अशा पद्धतीने मी इथे मोमोज बनवून घेणार आहे सगळे. भरपूर जणांना वाटतं की मोमोज म्हणजे घरी बनवायला खूप खूप काही इन्ग्रेडियंट्स लागतात किंवा खूप वेळ लागतो किंवा कठीण वाटतं. तर त्यामुळे हे बनवायलाही काहीच कठीण नाही आहे. घरात अवेलेबल असलेले इन्ग्रेडियंट्सने सुद्धा एकदम टेस्टी बनतात. त्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. तर इथे एक मी जाळी घेतली आहे, त्याला खालून थोडंसं ऑइल लावलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक एक करून सगळे मोमोज ठेवून घेणार आहे. तर हा एकदम छोटा मोमो जो बघतोय तर माझ्या मुलींनी बनवलेला आहे. तर कुठलीही रेसिपी बनवायची म्हटली तर तिला पण काही ना काही करायचंच असतं, त्यामुळे मी पण तिला करू देते. सगळे मोमोज बनवून इथे रेडी आहे. परत त्याला वरतून ब्रशने थोडंसं सगळ्या मोमोजला ऑइल लावून घेणार आहे आणि साईडलाच मी गॅसवर लगेच एका मोठ्या पातेल्यात मी पाणी ठेवलं होतं तापायला. आपल्याला स्टीम करायचे आहे मोमोज, त्यामुळे तुम्ही पातेल्याऐवजी एका कढईत पण तुम्ही पाणी घेऊन ही वरतून जाळी ठेवू शकता स्टीम करण्यासाठी. आणि आता वरतून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 15 मिनटं होऊ द्यायचे आपल्याला. मध्ये ओपन करायची गरज नाही. 15 मिनटात हे मोमोज परफेक्ट बनतात. तर 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोमोज किती छान टेम्पटिंग दिसत आहेत. खायला तर खूपच टेस्टी झालेले होते. तर वरतून मी कट केलेली कोथिंबीर टाकली आहे, वरतून चिली फ्लेक्स पण टाकले आहे आणि थोडासा इथे मी पेरी पेरी मसाला पण वरतून टाकलेला आहे. तुम्ही पेरी पेरी मसालाऐवजी चाट मसाला किंवा आपला साधा लाल मसाला पावडर असते ना, तर ती पण टाकू शकते किंवा काहीच नाही टाकलं तरीही इथे चालणार आहे. तर इथे मायोनीज आणि जी टोमॅटोची चटणी आहे तर त्याच्याने हे मी सर्व केलं आहे त्याच्यासोबत हे मोमोज. तर खूपच टेस्टी झाले होते, एकदम डिलिशियस झाले होते मोमोज. मुलीला तर माझ्या फारच आवडले. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ही चटणीची रेसिपी पण मी माझ्या चॅनलला अपलोड करणार आहे, ती पण रेसिपी तुम्ही बघायला विसरू नका. मला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.